पहिल्यांदा हे थोडंसं ऐका मित्रांनो. सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या परत एक न्यू मराठी ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आपण गेलो होतो शेलबारीच्या यात्रेत. तर मित्रांनो, तिथं म्हणजे आपण मस्तपैकी एन्जॉय केला. आणि मी तुम्हाला सर्वात पहिले हे सांगून देतो की हे व्हिडिओ म्हणजे संध्याकाळचा आहे मित्रांनो. तर आपण म्हणजे दुपारी आपल्याला काय फिरायला टाईम भेटलं नाही, त्याच्यामुळं मग आपण संध्याकाळी फिरायला गेलो. तर मित्रांनो, ही बँड म्हणजे त्याच गावातली आहे. तर मित्रांनो, ती म्हणजे शेलबारी. आणि ही बँड तुम्ही कुठे न कुठेतरी पाहिलीच असेल, कारण मित्रांनो या बँडचे कलाकार पण फार सुंदर वाजवतात, त्याच्यामुळं मग तुम्ही तर पाहिलीच असेल. आणि मित्रांनो, ही यात्रेत म्हणजे गंमत पण ठेवली होती, ती म्हणजे आंबळनेरकर असे काही गाव होतं त्यांचं. आणि हे म्हणजे ह्या मुली त्याच गंमतमधले आहेत. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आणि प्रत्येक वर्षी तिथं म्हणजे गंमत ठेवतात आणि फार असे सुंदर सुंदर असतात. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही. आणि हे म्हणजे तिकडं पूर्ण यात्रा फिरवली यांना. आणि बँड पण गावातलीच होती, त्याच्यामुळं मग त्यांना काहीच वाटलं नाही मित्रांनो. आणि बँड जर दुसऱ्या गावातली राहिली असती तर मग बँड काय लावलं नसतं, असंच काही फिरवून घेतलं असतं. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही. रात्री आपण इथं मुक्कामाला होतो आणि इथं बावलं असे कुदायचे आहे लहान मुलांचं. आणि छोटा पाळणा पण होता. गेल्या वर्षी पण एक मोठा पाळणा होता, पण मित्रांनो यावर्षी म्हणजे त्या पाळण्याच्या जागेवर घर बांधून घेतलं होतं, त्याच्यामुळं मग यावर्षी ते पाळण्यावाले आले होते पण फिरून गेले इथून. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आणि इकडे गर्दी वगैरे थोडी होतीच. आणि इथं म्हणजे गाव मोठं आहे, त्याच्यामुळं थोडी गर्दी राहतेच. तर मित्रांनो, इकडं पुढे सर्व काय दाखवतो. तर मित्रांनो, ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आणि ब्लॉगला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला मग अजून दाखवतो तुम्हाला काही. आणि मित्रांनो, इकडं म्हणजे हे कुल्फीवाले. आणि इकडं पाहू शकता मित्रांनो, इकडं लस्सीवाला असे काय होते ते. आणि ते म्हणजे त्यांची जाण्याची गर्दी होती. आता म्हणजे संध्याकाळ झाली होती, त्याच्यामुळं मग ते आता घरी निघाले होते. तर मित्रांनो, इकडे काही दुकाने होते, तर तुम्हाला ते दाखवून देतो. आणि ते जी गंमत सांगत होतं ती म्हणजे इकडे आहे. तर पाहू शकता तुम्ही. त्यांचं पण असे काही मंडप वगैरे टांगायचे चालू आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो इकडं. आणि यंदा म्हणजे तिकडं कोपऱ्यापर्यंत फार गर्दी होती. गेल्या वर्षी म्हणजे इकडे काय दुकाने वगैरे एवढे होते नाही. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही ही गंमत. आणि ही म्हणजे आंबळनेरकर असे काही गावाचं नाव होतं त्यांचं. आणि आत्ता म्हणजे संध्याकाळ झाली आहे, त्याच्यामुळं मी हे ब्लॉग एकदम छोटंसं काढलं आहे मित्रांनो. म्हणजे जास्त मोठं नको व्हायला आणि तुम्ही पण बोर नको व्हायला, त्याच्यामुळं मी हे छोटंसं काढलं आहे. आणि आपण तिकडे आता आपल्या दुकानाकडे जात आहोत. तर मित्रांनो, हे म्हणजे संध्याकाळचं आहे, त्याच्यामुळं छोटंसं ब्लॉग काढला. नाहीतर मग आपलं ब्लॉग म्हणजे थोडं मोठं राहिलं असतं जर दुपारी इकडे फिरायला आलो असतो तर. कारण मित्रांनो, दुपारी फिरण्याची मज्जा येऊन जाते थोडीशी. तर मित्रांनो, इथं पाहू शकता हे खेळणे वगैरे. आणि दुकान म्हणजे इथं कोपऱ्यालाच होतं. तर मित्रांनो, आपल्या दुकानात काय काय आहे हे पाहू शकता तुम्ही. हे गाड्या वगैरे एकदम सुंदर सुंदर होत्या. आणि इकडे म्हणजे रिमोटवाली गाडी अशी हे टेडी वगैरे सर्व काही होते. तुम्हाला तर फारच दाखवले आहेत, पण मग अजून परत एकदा दाखवून देतो. कारण मित्रांनो, आपल्याकडच्या वस्तू म्हणजे कमी जास्ती होत राहतात. तर मित्रांनो, हे होतं छोटंसं ब्लॉग. आणि या ब्लॉगला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.